कोकण आणि घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। आजही कोकणाला पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे, तर पूर्व विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे आता रत्नागिरीत एनडीआरएफच्या टीम तैनात केलेल्या आहेत। आपण पाहू शकतो गेल्या वर्षी रत्नागिरीमध्ये चिपळूण जवळच्या नदीला पूर आला होता आणि मोठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी या एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्य केलं होतं। त्याच्यामुळे आता या क्षणी आतापासूनच एनडीआरएफच्या टीम या ठिकाणी तैनात केलेल्या आहेत। मराठवाड्यामध्ये मात्र येलो अलर्ट जारी केलेला आहे, तरी सुद्धा तिथे काही प्रमाणात रिमझिम पाऊस कोसळतो। तर दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत किनारपट्टीवर त्यांना रेड अलर्ट दिलेला आहे। सातारा जिल्ह्याचा घाटमाथा तसेच विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिथे डोंगर आहेत, सह्याद्री आहे त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आता वर्तवलेली आहे। रेड अलर्ट कुठे पाहूया। रेड अलर्ट आहे रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गात, कोल्हापूरमध्ये आणि साताऱ्यामध्ये। थोडक्यात किनारपट्टीची गावं आणि त्यानंतर घाटमाथे या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे। तर ऑरेंज अलर्ट कुठे आहे? ऑरेंज अलर्ट आहे नागपुरात, भंडाऱ्यात, गोंदियात, गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। येलो अलर्ट कुठे आहे? उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, हिंगोली, नांदेड या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे। संभाजीनगरात आहे, जालना, बीड, परभणी, लातूर या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे। तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला या ठिकाणीही येलो अलर्ट दिलेला आहे। अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्ध्यात सुद्धा येलो अलर्टच आहे।